कुणाल कामरा याचं गाणं समोर आलं आणि त्यावरनं राजकारणामध्ये नवा राडा सुरू झाला। आरोप आणि प्रत्यारोपाच्या नुसत्या फैरी झडतायत। त्यातच आता कामराच्या गाण्याचा आधार घेत आरोप करतानाही काही नेत्यांनी गाण्यांचाच आधार घेतलाय। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। गाण्यातून विडंबन, जोरात राजकारण, कुणाल कामरावरून जोरदार घमासान, शिंदे सेना भड़कली, ठाकरे सेना सरसावली। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय सुबह की प्रेस, माइक देखते ही भौके, आय हाय। तीर कमान मिला है इसको, बाप मेरा यह चाहे, थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चष्मा, हाय। त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर, दुर्दैवी घटना घडल्यानंतर कोणी त्याचं समर्थन करत नाही, परंतु ती कोणामुळे घडली, ती घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे। राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आणि वादावादी ही आलीच। त्यातच एकमेकांचे विरोधक म्हटलं की जोरदार संघर्ष आणि कडाक्याचं भांडणही होणारच। असाच संघर्ष शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये गेल्या काही वर्षात सुरू आहे। या राजकीय आगडोंबात आता नवी ठिणगी पडलीये ती कुणाल कामराच्या गाण्याची। कुणाल कामरानं गाण्यातून विडंबन केलं आणि त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोडच केली। हे पूर्वनियोजित आहे। अशा पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो, स्वाभिमान असतो। त्याच्यातनं काही ठिकाणी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया निर्माण झाली, त्याचं समर्थन कोणी करत नाही। त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर, दुर्दैवी घटना घडल्यानंतर कोणी त्याचं समर्थन करत नाही, परंतु ती कोणामुळे घडली, ती घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे। याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय। तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही। हे काय भाडोत्री, या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय। कुणाल कामराच्या गाण्यावरनं एकीकडे राजकीय संघर्ष पेटलेला असताना दुसरीकडे गाण्यांचाच आधार घेत सुषमा अंधारे आणि ज्योती वाघमारे यांनीही त्यावर आणखी कडी केली आहे। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय एक झलक दिखलाए कभी कभी, गुवाहाटी में छिप जाए। थाने की रिक्शा, सुबह की प्रेस, माइक देखते ही भौके, आय हाय। बांद्रा का बंदर हिंदुत्व को बेचकर सीएम की कुर्सी को ललचाए, आय हाय। इन कमीनों को मिट्टी में मिलाने भगवा झंडा फहराए, जनता की नजर से तुम देखो ठाणे का टाइगर नजर आए। तीर कमान मिला है इसको, बाप मेरा यह चाहे, थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय हाय हाय। ये राजकीय नहीं है। महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी कुणाल कामराची पाठराखण करत शिंदेंच्या शिवसेनेला शाल जोडीतले लगावले। कुणाल कामरानी काही अयोग्य केले असं माझं मत नाही। कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो, कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे। आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही, त्यांच्याकडनं दामदुपटीने वसूल करायला। कुणाल कामराच्या गाण्याचं चित्रीकरण जानेवारीत झालं, मात्र विधानसभा अधिवेशनादरम्यानच ते बाहेर का आलं असा सवाल मंत्री प्रताप सरनाईक यांनी करत या वादाबाबत नवा संशय व्यक्त केलाय। एकनाथ शिंदे साहेबांबद्दल ज्या पद्धतीनं काही चित्रीकरण केलं जातं आणि चित्रीकरण 3 जानेवारीला केलं जातं, परंतु काल ते पब्लिश केलं जातं, याच्यामध्ये काय राजकारण आहे याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी। शिवसैनिकांनी आता द हॅबिटॅट या स्टुडिओची तोडफोड केली आहे। या तोडफोडीनंतर मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि पालिकेचे अधिकारी सुद्धा हातोडा घेऊन थेट स्टुडिओमध्ये दाखल झाले आणि अनधिकृत बांधकाम तोडून टाकलं। एकूणच कुणाल कामरानं गाण्यातून केलेलं विडंबन
आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण पुढे आणखी कोणती वळणं घेतं हे पाहायला हवं. स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.